अस्पृश्योद्धाराच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह आपल्या घरीच सुरू केले. या ग्रहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केले. त्या अनाथ मुलांच्या माऊली होत्या. अत्यंत प्रेमाने व मातेच्या वात्सल्याने सावित्रीबाईंनी या मुलांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या सर्व कार्यात त्यांनी समर्थपणे साथ दिली. सावित्रीबाई या स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. महाराष्ट्राच्या स्त्रीविषयक चळवळीतील अग्रगण्य नेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि आद्यशिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोलाचे आहे. स्त्रियांना शिक्षणाची संजीवनी देऊन त्यांचे जीवन सर्वार्थाने सन्माननीय व सर्वशक्तिमान बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आधी केले मग सांगितले अशा प्रकारचा संदेश समस्त स्त्रीवर्गासाठी आपल्या कर्तव्यसंपन्न जीवनकार्यातून दिला आहे. त्यांनी विनावेतन शिक्षणाचे कार्य केले. सावित्रीबाईंचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या स्त्रीशूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. अशा या महान व कर्तबगार स्त्रीचा मृत्यू प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे इसवी सन 10 मार्च 1897 रोजी झाला.